मित्रांनो, एंडसेम एक्झाम मध्ये महत्त्वाच्या टिप्स देतो. या गोष्टी तुम्ही पेपरमध्ये लिहायच्या नाहीये. फर्स्ट टाइम एक्झाम देताय, मुलं चूक करताय, त्यामुळे मार्क जातात, इम्प्रेशन डाऊन होतं. सो तो कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे, स्टोरी लिहायच्या नाहीये. उगाच मार्क पेजेस वाढवण्यासाठी स्टोरी लिहिल्या, मार्क भेटत नाही, डाऊन इम्प्रेशन होतं. इरिलेव्हंट लिहिलं, फक्त लिहिलंय, जास्त लिहिलं म्हणजे सर मार्क देतील, थोडंफार बरोबर आहे, चालत नाही, प्रॉपर असेल तर लिहा. पर्सनल कमेंट हे लय महत्वाचं. ह्याच्यात काय होतं, भरपूर मुलं लिहितात, सर एग्जाम बहुत हार्ड है, प्लीज पास कर दो, मैंने मेरा 8वां टाइम है, मेरा 4था टाइम है, मैं इतने बार दे रहा हूँ लेकिन पास नहीं हो रहा, मुझे पास कर दो. पेपर मध्ये पैसे टाकणं, या सगळ्या फालतू गोष्टी याने एक्झामिनर चिडतात, पास करत नाही, तुम्हाला डिबार करू शकता, कॉपी केस करू शकता. ही गोष्ट टाळा. व्हॉट्सअप लँग्वेज वापरतात पोरं, जसं यू लिहिता, बिकॉजला COZ लिहिता, बरोबर आहे. सोल्युशनला काय लिहिता, SOL वरती एन, इक्वेशनला UQ वरती एन, बिटवीनला BTW, हे असं शॉर्ट फॉर्म लिहितात मुलं एक्झाम मध्ये, कर्सू मध्ये, मला माहिती आहे. तशाला मार्क भेटत नाही. सो ती व्हॉट्सअप लँग्वेज इथे चालत नाही. डायग्रामला लेबल काढा, आन्सरला युनिट्स देत नाही मुलं, डायग्रामला लेबलिंग देत नाही, हे करायचं. आणि रफ वर्क कुठेही करतात, रफ वर्कला शेवट एक पेज ठेवा, वरती नाव टाका रफ वर्क, तिथेच रफ वर्क करा. या 3 महत्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. यस, आणि हे स्टोरीज, या 4 गोष्टी टाळायच्याच आहे, तरच एक्झाम पेपर मध्ये आपल्याला बेस्ट मार्क पडतील. मित्रांनो, क्लिअर? यस. सो पर्पल आर्ट ॲपवर सोल्युशन अवेलेबल आहे. स्टँडर्ड युनिव्हर्सिटीला कसं अवेलेबल आहे सोल्युशन, तेच डिटेल सोल्युशन एक्झामिनर जे टीचर आहे त्यांनीच बनवलेले आहे. प्रत्येक विषयाचे, प्रत्येक पेपरचे आहे, PYQचे, ते बघा, म्हणजे तुम्हाला कळेल स्टँडर्ड सोल्युशन युनिव्हर्सिटीला कसं अपेक्षित आहे, आणि तसाच पेपर सोडवा, आउट ऑफ मार्क पडतील. सो ॲपवर सोल्युशन चेक करा. बेस्ट ऑफ लक.